नमस्कार. आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक कथेच्या सादरीकरणाकडे वळत आहोत. ही कथा आहे राजा शिवाजी. लेखिका मीरा भट्टड यांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी शब्दांत ही कथा आपल्यासमोर मांडली आहे. आजच्या या विश्लेषणातून आपण महाराजांची जडणघडण आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळातील एक विलक्षण रणनीती समजून घेणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. कथेची सुरुवातच लेखिका मीरा भट्टड यांच्या अत्यंत ओजस्वी शब्दांनी होते. हर 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 महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा नमस्कार. खरं सांगायचं तर हे शब्द नुसते ऐकले तरी अंगावर काटा येतो. या एकाच ओळीतून कथेची अफाट ऊर्जा आणि महाराजांबद्दलचा तो अथांग आदर लगेचच जाणवतो. आता आपण जरा भूतकाळात डोकावूया. बालपणीचे शिवाजी महाराज आणि त्यांचे मोठे बंधू शंभूराजे एकत्र कुस्ती खेळण्यात मग्न आहेत आणि तिथेच त्यांच्या मातुश्री म्हणजेच जिजाबाई त्यांना स्वतःच्या हाताने भात भरवत आहेत. विचार करा, हे दृश्य किती विलोभनीय असेल. एका भावी योद्ध्याच्या आयुष्यातील हा अत्यंत दुर्मिळ, शांत आणि प्रेमाने भरलेला असा कौटुंबिक प्रसंग आहे. पण कुटुंबाची ही शांतता काही जास्त काळ टिकत नाही. अचानक अफजलखानाचे सैनिक तिथे धडकतात आणि ती जमीन त्यांना हवी आहे अशी अरेरावीची मागणी करतात. या अनपेक्षित संकटावर बाल शंभूराजे अतिशय आक्रमक होतात आणि थेट त्या सैनिकांवर बाण चालवायला सुरुवात करतात. खऱ्या अर्थाने या कुटुंबाच्या आयुष्यातील मोठा संघर्ष इथूनच सुरू होतो. या अशा धक्क्याच्या घटनेनंतर कुटुंबात एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. शंभूराजे थोडे रागीट आणि तापट स्वभावाचे असल्याने त्यांनी आपल्याच जवळ राहावे, म्हणजे ते थोडे शांत होतील असं जिजाबाईंना वाटतं. पण शहाजीराजांचा निर्णय अगदी ठाम असतो की शंभूराजे त्यांच्यासोबतच जातील. पालकांमधला हा निर्णयाचा फरक या कथेला एक वेगळंच आणि अत्यंत महत्त्वाचं वळण देतो. शहाजीराजांच्या या निर्णयानंतर शंभूराजांना त्यांच्यासोबत जावंच लागतं आणि इकडे शिवाजी महाराज जिजाबाईंसोबत राहतात. साहजिकच आपल्या लाडक्या भावापासून दुरावल्यामुळे बाल शिवाजीराजे खूप उदास होतात. एका भावी नेतृत्वावर या कौटुंबिक ताटातुटीचं किती मोठं भावनिक ओझं पडलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता हा घटनाक्रम जर आपण पाहिला तर कौटुंबिक ताटातुटीनंतर 2-3 वर्षांचा काळ लोटतो. शिवाजी महाराज आता थोडे मोठे झाले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने होणारी पहिली परीक्षा आता अगदी येऊन ठेपली आहे. आदिलशहाचा हल्ला आणि झेंड्यासाठी संघर्ष, ती नेतृत्वाची मोठी परीक्षा आता समोर उभी आहे. आदिलशहाचे सैनिक महाराजांच्या किल्ल्यावर हल्ला करतात आणि त्यांचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे महाराजांचा झेंडा हिसकावून घेणे. आता आपली ओळख आणि आपलं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी तरुण शिवाजी महाराजांना थेट शत्रूच्या सैन्याशी लढा द्यायचा आहे. किल्ल्यात शत्रूचे सैनिक शिरले आहेत, पण इथेच महाराजांची ती विलक्षण रणनीती पाहायला मिळते. ते थेट सैन्य घेऊन समोरासमोर लढायला जात नाहीत. त्याऐवजी ते एक अतिशय अनोखी, अनपेक्षित युक्ती वापरतात. ते थेट बैलांचा एक प्रचंड मोठा कळप त्या शत्रूंच्या दिशेने सोडून देतात. साहजिकच या भल्या मोठ्या बैलांना समोरून अंगावर येताना पाहून शत्रूचे सैनिक सैरावेरा पळायला लागतात. सगळीकडे नुसता गोंधळ उडतो. इथे आपण पारंपरिक लष्करी रणनीती आणि शिवाजी महाराजांची रणनीती यांची तुलना करू शकतो. पारंपरिक युद्धात थेट समोरासमोर लढाई होते, पण महाराजांची रणनीती याहून पूर्णपणे वेगळी होती. समोरून येणाऱ्या एवढ्या मोठ्या संकटाला त्यांनी अगदी हुशारीने बैलांच्या कळपाचा वापर करून एक अनपेक्षित उत्तर दिलं. शत्रूचं लक्ष विचलित करण्याची ही पद्धत खरंच थक्क करणारी आहे. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या सर्व गोंधळात आणि उडालेल्या हाहाकारात तरुण शिवाजी महाराज स्वतः कुठे होते? त्यांनी हा विजय नेमका कसा निश्चित केला? आणि या प्रश्नाचं उत्तर खरंच अंगावर शहारे आणतं. या संपूर्ण रणधुमाळीत शिवाजी महाराज स्वतः एका बैलावर स्वार होऊन थेट लढाईत उतरतात. होय, केवळ सुरक्षित अंतरावरून आदेश न देता ते स्वतः मैदानात शत्रूशी 2 हात करतात. त्यांच्या या कृतीतून त्यांची केवळ बुद्धिमत्ताच नाही, तर त्यांचं अफाट वैयक्तिक शौर्य दिसून येतं. या अचूक रणनीतीचा परिणाम असा झाला की बैलांच्या शेंगांनी आणि पायांखाली तुडवले गेल्यामुळे आदिलशहाचे सैनिक पूर्णपणे विखुरले गेले. महाराजांनी स्वतः मैदानात उतरून दाखवलेल्या या शौर्याने लढाईचं पारडंच फिरवून टाकलं आणि बघता बघता त्यांनी त्या सर्व आक्रमक सैनिकांचा पूर्णपणे धुव्वा उडवला. तर या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष काय? मीरा भट्टड यांच्या या कथेवरून आपल्याला स्पष्ट होतं की बालपणातील दुराव्याचं दुःख आणि त्यानंतर आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द, यातूनच एका महान नेतृत्वाची जडणघडण झाली.
आयुष्यातील सुरुवातीचे कठीण प्रसंग आणि अफाट रणनीतिक कौशल्य यामुळेच एक अजरामर राजा घडला. आपल्यालाही हा विचार करायला लावणारा हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे, नाही का? याच एका सुंदर विचारासोबत आपण आजचं हे सादरीकरण इथेच थांबूया.